नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी मधील भाषा विषयाचा पाठ 4 सावरपाडा एक्सप्रेस हा बघणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत संतोष साबळे। विद्यार्थी मित्रांनो, सावरपाडा हे एक छोटेसे गाव आहे आणि एक्सप्रेस म्हणजे खूप जलद धावणारी गाडी। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहिले असेल किंवा ऐकले असेल, रेल्वेवरती बसवरती लिहिलेले असते मुंबई एक्सप्रेस, दिल्ली एक्सप्रेस, नागपूर एक्सप्रेस। म्हणजेच ही गाडी या गावाला खूप जलद गतीने जाणारी आहे। मग एक्सप्रेस म्हणजेच जलद गतीने धावणारी अशी सावरपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखली जाणारी कविता राऊत ही लहानपणापासून लांब पल्ल्याची धावपटू, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा तिने गाजवलेल्या आहेत। सावरपाडा हे अतिशय जाण्यास कठीण असलेले गाव, मात्र कविता राऊत हिने आपल्या धावण्याने जगाचे लक्ष या गावाकडे वेधले। जिद्द असेल तर काही अशक्य नसते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कविता राऊत। तिचा हा प्रवास फार खडतर होता। बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करत तिने आपल्या जिद्दीच्या जोरावर उत्कृष्ट धावपटू कशी झाली हेच आपण आज या पाठात पाहणार आहोत। दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुरळा। या ठिकाणी दुर्गम म्हणजे जाण्यास कठीण असलेला रस्ता, धुराळा म्हणजे धुळीचे लोट। पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस। अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच। प्रतिकूल परिस्थिती म्हणजे कठीण परिस्थिती, दिव्यच म्हणजे परीक्षा। अशा खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते। असाच एक डोंगर दऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा। आदिवासी पाडा म्हणजे आदिवासी लोकांची वस्ती। पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोनमैल भटकंती करावी लागे। भटकंती म्हणजे प्रवास करावा लागायचा। त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायांनी चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी। अनवाणी पायांनी चालणारी म्हणजे पायात चप्पल किंवा बूट न घालता चालणारी। तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली। या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा। हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे। कविताचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले। तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजे राष्ट्रकुल देशांच्या दर 4 वर्षांनी होणाऱ्या क्रीडा स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धा म्हणजे आशिया खंडातील देशांतर्गत दर 4 वर्षांनी होणारी क्रीडा स्पर्धा। आणि या ठिकाणी रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली म्हणजे जिंकली। ही पदके स्पर्धेतील पहिल्या 3 क्रमांकांना अनुक्रमे दिली जातात। लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत। चीनमधील गुआंगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्ण पदक अवघ्या सेकंदाने हुकले। पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली। आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला। दिलासा मिळाला म्हणजे धीर मिळाला। अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला आहे। कष्टप्रद अनुभवांमुळेच कविताचे पाय कणखर बनले। कष्टप्रद म्हणजे कष्टाने भरलेले।
कणखर बनले म्हणजे काटक बनले. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने त्यावेळी जाणवले नाही. कविताच्या पायांमधील चमकदार दौड हेरली ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. त्यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासून अनवाणी धावण्याचीच तिला सवय होती. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला. हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते. हिऱ्याला पैलू पाडणे म्हणजे तरबेज करणे. तसे तिच्या बाबतीत झाले. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला म्हणजे सुरुवात केली. पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण आणि कसरत कविता करत होती. कविताची ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वी साठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. भोसला मिलिटरी स्कूल ही सैनिकी प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एक प्रशाला आहे. ती राहणार कुठे हा कविताच्या आईवडिलांना पडलेला प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला. 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्ष ती त्यांच्याच घरी राहिली. स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश एकापाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. कविताच्या यशामुळे हर्सुल, सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सुल परिसराची हीच भावना आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल, सावरपाडा येथे जणू काही दिवाळी साजरी झाली होती. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या अलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा यामुळे आपली लेक लई मोठी झाली याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यांमध्ये सहज वाचता येत होते. कविता बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले. यावरून त्या मायलेकीचे गहिरे नाते दिसून येते. गहिरे म्हणजे या ठिकाणी खूप जिव्हाळ्याचे नाते. कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटतं. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहतं. कविता हळवी आहे. हळवी म्हणजे मनाने कोमल. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. बाप लेकीच्या नात्यातील विणही तितकीच गहिरी. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायांमध्ये मोठेपणी इतके बळ येईल, बळ म्हणजे शक्ती, असे तिच्या आईवडिलांना कधी वाटलेच नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती, तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी
कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागे, ते म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. नागलीची भाकरी म्हणजे नाचणीची भाकरी. नागली हा एक धान्याचा प्रकार आहे. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुलांमुलींसाठी आदर्श ठरली आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. PT उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. PT उषा ही भारताची एक नावाजलेली प्रख्यात आंतरराष्ट्रीय धावपटू आहे. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो. आपले जीवन आपणच घडवतो. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती ही महत्त्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कसूर करत नाही म्हणजे दुर्लक्ष करत नाही. कविताचे इतर झगमगाटी गोष्टींकडे लक्षही नसते. खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. कविता ही तिच्या आयुष्याची म्हणजेच तिच्या जीवन प्रवासाची तीच नायिका आहे असे इथे लेखकाला वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, कविता राऊतचा हा जीवन प्रवास पाहिल्यावर तुम्हीही स्वतःच्या जिद्दीवर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत. धन्यवाद. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि अभ्यासही करा.